नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण महाभारतामधील कर्ण यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. कर्ण हा महाभारतातील कुंती आणि सूर्य यांचा पुत्र होता, म्हणून तो सूर्यपुत्र आणि कुंतीपुत्र या नावानेही ओळखला जातो. कर्ण हा दुर्योधनाचा परम मित्र होता. दुर्योधनाचे त्याला अंग देशाचे राज्य दिले होते. राधा नावाच्या स्त्रीने त्याला लहानाचे मोठे केल्यामुळे तो राधेय ह्या नावाने देखील ओळखला जातो. तो आपल्या दानशूरपणाबद्दल सुद्धा प्रसिद्ध होता. कुंतीभोज राजाची कन्या कुंती हिच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषींनी तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने सूर्याचे स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. या सूर्यपुत्राला जन्मत अंगावर अभेद्य कवच आणि कानात कुंडले होती. कुमारी माता बनलेल्या कुंतीने घाबरून एका टोपलीत घालून त्या मुलाला गंगा नदीत सोडून दिले. अधिरथ नावाच्या हस्तिनापूरला सारथी म्हणून काम करणाऱ्या सुताला रथचालकाला ही टोपली मिळाली. त्याने व त्याची पत्नी राधा यांनी त्या मुलाचे पालन केले. त्यांनी त्या मुलाचे नाव वसुसेन ठेवले. कुंडळामुळे तो कर्ण नावाने प्रसिद्ध झाला. राधेचा पुत्र म्हणून राधेय नावानेही ओळखला जाऊ लागला. अधिरथ आणि राधा यांना शोष नावाचाही एक मुलगा होता. अधिरथ हा कर्ण आणि शोण यांना घेऊन हस्तिनापुरात आला आणि कृपाचार्यांकडे त्यांचे शिक्षण सुरू झाले. जेव्हा कौरव आणि पांडवाचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा द्रोणाचार्यांनी त्याच्यातील सर्वोत्कृष्ट योद्धा ठरवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेमध्ये अर्जुनाने सर्व युद्ध प्रकारांमध्ये आपले प्रावीण्य दाखवले. हे बघून चिडलेल्या कर्णाने आपले अर्जुनापेक्षा वरचढ कौशल्य सर्वांना दाखवले आणि स्पर्धेचा खरा जेता ठरवण्यासाठी अर्जुनाला द्वंद्वाचे आव्हान दिले. त्या काळातील नियमानुसार केवळ समान अथवा तुल्यबळ कुळ असलेल्या योद्धामध्ये द्वंद्व होऊ शकत असते. या नियमाचा आधार घेऊन कृपाचार्यांनी कर्णाला आपले कुळ जाहीर करण्यास सांगितले. हे ऐकून दुर्योधनाने कर्णाला राजपुत्र असलेला अर्जुनाच्या तुल्यबळ करण्यासाठी अंग देशाचा राज्याभिषेक केला. दुर्योधन आणि कर्ण यांच्या मैत्रीचीही सुरुवात मानली जाते. कर्णाला 2 बायका होत्या. पहिली वृषाली ही दुर्योधनाची सारथी सत्यसेन याची बहीण होती. दुसरी सुप्रिया उर्फ उर्वी ही पुकेय देशाची राजकन्या व दुर्योधनाच्या पत्नीची भानुमती आणि मयुरी आणि कर्णाची 5वी पत्नी वर्षाची मैत्रीण होती. कर्णाची 6 मुले वृषसेन, सुसेन हे दोघेही युद्धात मारले गेले आणि तिसरा वृषकेतू यांचा अर्जुनाने सांभाळ केला. शिवाय सत्यसेन, चित्रसेन, शत्रुजय आणि विपद वर्षासोबत त्याला रत्नमाला नावाची एक मुलगी झाली आणि गीतासोबत त्याला श्रुतसेन नावाचा एक मुलगा झाला. कर्णाचे भाऊ राधा आणि अतिरथ यांची 2 मुले शोण आणि द्रुम. द्रुपद राजाची कन्या द्रौपदी हिच्या स्वयंवरासाठी त्यांनी धृणविद्येचा कठीण पण लावला होता. हा पण जिंकण्यासाठी दुर्योधन कर्णास घेऊन पांचाल राज्यात गेला. पांडवाच्या वातावरणातील मृत्यूनंतर तो पण पूर्ण करू शकणारा कर्ण हा एकमेव योद्धा मानला जात होता. स्वयंवराच्या वेळी जेव्हा कर्ण पण पूर्ण करण्यासाठी पुढे आला तेव्हा द्रौपदीने मी सूतपुत्राची विवाह करणार नाही असे म्हणून त्याचा अपमान केला. नंतर ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या अर्जुनाने तो पण जिंकला. त्या घटनेनंतर पांडवांबद्दलचे विशेषत अर्जुनाबद्दलचे कर्णाचे वैर आणखीनच वाढले. पांडवांनी इंद्रप्रस्थान केलेल्या राजसूय यज्ञासाठी हस्तिनापुराहून गेलेल्या राजामध्ये कर्णाचा समावेश होता. मयसभेत झालेल्या दुर्योधनाच्या अपमानाचा कर्ण साक्षीदार होता. या मयसभेत कौरवांचा युवराज गदावीर दुर्योधन यांच्या त्या मायावी महालातील जमिनीसारख्या दिसणाऱ्या तळ्यात पाय पडला व तो तळ्यात पडला. त्यात मुकुट नकळत तळ्याच्या तळाला गेले. त्यावर द्रौपदी सकट सर्व स्त्रिया हसल्या आणि त्यांनी अंधपित्याचे पुत्रही अंधेच असतात काय असे खोचक उद्गार काढले. त्याचा दुर्योधनाला खूप राग आला व तो म्हणाला, योग्य वेळ येताच पित्याचे पुत्र किती डोळस असतात ते तुला दाखवून देईल. हा त्यांचा अपमान महाभारताच्या युद्धाला कारणीभूत झाला. पांडवांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल मस्तग्रस्त होऊन
दुर्योधनाने आपला मामा शकुनी यांच्या सल्ल्याप्रमाणे युधिष्ठिराला विष्णुजित यज्ञाच्या निमित्ताने दुयीत खेळण्याचे आमंत्रण दिले. या दुयीतात सर्व राज्य गमावलेल्या युधिष्ठिराने आपले बंधू, आपण स्वतः आणि अखेरीस आपली पत्नी द्रौपदी यांना पणावर लावले. हरलेल्या द्रौपदीला निवस्त्र करण्यासाठी दुर्योधनाने आज्ञा दिली. वनवासात असलेल्या पांडवांना आपल्या वैभवाचे दर्शन करण्यासाठी दुर्योधनाने आपल्या दासदासीसह पांडवांच्या पर्णकुटीजवळ असलेल्या तलावात जलक्रीडेसाठी जायचे ठरवले. तिथे गेल्यावर दुर्योधनाने एका गंधर्व राजकुमारीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही स्थिती राजकुमारने भावाला आणि वडिलांना सांगितली तर आंध्रवाणी दुर्योधनाला पकडून नेले. त्यावेळी दुर्योधन, दुःशासन आणि कर्ण मधिरता होते. कर्ण आणि दुःशासन मधिरामधून बाहेर येणार अर्जुनाने युधिष्ठिराच्या आज्ञेवरून युद्धात चित्रसेनाचा पराभव करून दुर्योधनास मुक्त केले. राजसूय यज्ञासाठी 5 पांडवांनी एक दिशेला जाऊन 4 वेळा दिग्विजय केला. त्यामुळे चिडून आणि चित्रसेनाकडून झालेल्या अपमानकारक पराभवानंतर आपले शौर्य दाखवण्यासाठी कर्णाने हस्तिनापुराच्या सैन्याचा सेनापती बनून सर्व आर्यावर्तातील 4 दिशांची राज्ये जिंकली. कृष्णाबद्दल असलेल्या आदराचे प्रतीक म्हणून कर्णाने त्याच्या मथुरा आणि द्वारका राज्यावर ह्या दिग्विजयात चाल केली नाही. दिग्विजयानंतर दारधर्माबाबत प्रसिद्ध असलेल्या कर्णाने प्रतिज्ञा केली की त्याच्या दारातून एकही याचक परत जाणार नाही. आपला मुलगा अर्जुन याच्या रक्षणासाठी इंद्राने एक गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे त्याच्या कवच कुंडलाचे दान मागितले. कवच कुंडलामुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असूनही कर्णाने आपली कवच कुंडले कापून इंद्राच्या स्वाधीन केली. त्याच्या या दानशूरपणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याचे रक्तबंबाळ रूप पूर्वीसारखे केले आणि युद्धात एकदाच वापर करण्यासाठी एक अमोघ शक्ती कर्णास दिली. कवच कुंडलाचे दान केल्यानंतर युद्धात आपल्या अर्जुनाला कमी पडू नये म्हणून कर्णाने ब्रह्मास्त्र प्राप्ती करण्यासाठी ठरवले. द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिल्यामुळे त्याने त्यांचे गुरु असलेल्या परशुरामाकडून ब्रह्मास्त्र मिळवले. परशुराम केवळ ब्राह्मणांचाच शस्त्रास्त्र विद्या शिकत असल्याने कर्णाचे असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला आणि ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतली. परंतु त्यानंतर एकदा परशुराम त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना एका भुंग्याने त्यांची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. गुरूंची झोपमोड होऊ नये म्हणून कर्णाने त्या वेदना सहन केल्या. परंतु रक्ताचा ओघळ लागून परशुराम जागे झाले. एक ब्राह्मण एवढा वेदना सहन करू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी कर्णाचे खरे कुळ विचारले. सत्य कळताच त्यांनी कर्णाला शाप दिला की ऐन युद्धप्रसंगी त्याला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही. ह्याच काळात शिकारीच्या वेळी एका गरीब ब्राह्मणाच्या चिखलात अडकलेल्या गायीची हत्या कर्णाच्या हातून घडली. त्याने कर्णाला शाप दिला की ऐन युद्धप्रसंगी त्याच्या रथाचे चाक असेच जमिनीत अडकेल. वनवास आणि अज्ञातवास भोगून पांडवांनी आपले राज्य परत मिळवण्यासाठी दूत म्हणून कृष्णाला हस्तिनापुरास पाठविले. दुर्योधनाने जेव्हा त्याची मागणी नाकारली तेव्हा परत जाताना कृष्णाने कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितले आणि पांडवांकडे चालण्याची विनंती केली. जरी कुंतीचा सर्वात ज्येष्ठ पुत्र म्हणून कर्ण पांडवाचा संपूर्ण राज्य आणि संपत्तीचा स्वामी झाला असला तरी पण त्याने दुर्योधनाच्या मैत्री स्मरून युद्धकाळात कौरवांची बाजू सोडून जाण्यास नकार दिला. महायुद्धाच्या पहिल्या दिवशी कौरवातर्फे भीष्मांना सेनापतिपद देण्यात आले. त्यांनी विविध सेनाप्रमुख नेमताना कर्णाचा सतुपुत्र कवचकुंडले नसल्याने शापित आणि अर्धरथी म्हणून अपमान केला. हा अपमान सहन न होऊन कर्णाने भीष्म जिवंत असेपर्यंत रणभूमीवर न उतरण्याची प्रतीक्षा केली. युद्धाच्या 10व्या दिवशी भीष्म शरपंजरी पडले असता भेटायला आलेल्या कर्णाच्या शौर्याची स्तुती करून त्यांनी कर्णाला त्यांचे जन्मरहस्य सांगितले आणि पांडवांच्या व धर्माच्या बाजूने लढण्यास सल्ला दिला. परंतु कर्णाने परत एकदा मित्र कर्तव्याला जगण्याचे ठरविले. त्याच दिवशी कुंतीने स्वतः येऊन कर्णाची भेट घेतली आणि त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केला. तिच्या विनंतीला मान देऊन कर्णाने अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मारल्याचे तिला वचन दिले. दुसऱ्या दिवशीच्या युद्धात कर्णाने प्रचंड पराक्रम गाजवला. सेनापती झालेल्या द्रोणाचार्यांनी रचलेला चक्रव्यूहात तो इतर योद्ध्यांबरोबर सर्वात आतील कड्यात होता. चक्रव्यूह तोडून आत आलेल्या अभिमन्यूवर
कर्ण द्रोणाचार्य, जयद्रथ, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि लक्ष्मण या 6 योद्धांनी एकदम हल्ला केला. त्यानंतर दुर्योधन पुत्र लक्ष्मणाशी झालेल्या युद्धात अभिमन्यूचा मृत्यू झाला. युद्धाच्या 15व्या दिवशी शस्त्र खाली ठेवलेल्या द्रोणाचार्याचा धृष्यद्रुमाकडून शिरच्छेद झालेल्या चिडलेल्या कौरवाकडून रात्रयुद्धाला प्रारंभ झाला. या युद्धात भीमाचा पुत्र घटोत्कच याने कौरवाकडून लढल्यात 2 राक्षस राजांचा वध केला. तेव्हा घटोत्कचाकडून कौरव सेनेचा पराभव होऊ नये म्हणून कर्णाने इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून त्यांचा वध केला. त्यानंतर दुर्योधनाने कर्णाला कौरव सेनेचा सेनापती म्हणून अभिषेक केला. कर्णाने त्यानंतर युद्धात अर्जुन सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला. परंतु कुंतीला दिलेल्या वचनाला जागून त्यांनी सर्व पांडवांना जिवंत सोडून दिले. युद्धाच्या 17व्या दिवशी कर्ण आणि अर्जुनाची अखेरीस युद्धभूमीवर गाठ पडली. दोघेही तुल्यबळ योद्धा असल्याने त्यांचे युद्ध खूप वेळ चालले. परंतु अखेरीस परशुरामाने दिलेल्या शापामुळे कर्णाच्या रथाचे चाक युद्धभूमीवर झालेल्या चिखलात अडकून बसले आणि त्याचा रथ जागेवर स्थिरावला. चाक काढण्यासाठी धनुष्य खाली ठेवून कर्ण रथातून खाली उतरला. निशस्त्र कर्णावर वार करण्यास अर्जुनाने नकार दिला. परंतु द्रौपदी वस्त्रहरण आणि अभिमन्यूच्या मृत्यूप्रसंगीच्या कर्णाच्या सहभागाची कृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली आणि कर्णावर हल्ला करण्यास सांगितले. स्वतःच्या संरक्षणासाठी कर्णाने ब्रह्मास्त्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली. परंतु परशुरामाच्या शापामुळे त्याला मंत्राचे स्मरण झाले नाही आणि अर्जुनाचा आजलिंक बाण त्याच्या कंठात घुसला. युद्धानंतर कृष्णाने युधिष्ठिराला कर्णाच्या आणि पांडवांच्या नात्याबद्दल सांगितले. त्यानंतर युधिष्ठिराने त्याची आई तमाम स्त्रियांना शाप दिला की आजपासून स्त्री आपल्याला माहीत असलेली कोणतीही गोष्ट लपवू शकणार नाही. युधिष्ठिराने इतर नातेवाईकांबरोबर कर्णाचे अंत्यसंस्कार केले. पहिल्यापासून कर्ण दानधर्म करीत असे. परंतु इंद्रा दिलेल्या कवचकुंडलाच्या दानामुळे दानवीर कर्ण म्हणून त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. 5 दिशा जिंकणारा तो एकमेव दानवीर होता. तर मित्रमैत्रिणो, अशा प्रकारे ही कर्णाची माहिती होती. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.